धर्मा प्रोडक्शन्सची सुरुवात कशी झाली आणि एका सामान्य माणसाने बॉलिवूडमध्ये इतकं मोठं साम्राज्य कसं उभारलं? यश जोहर. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत लहान सहान कामं करत अनुभव मिळवायला सुरुवात केली. 1952 मध्ये त्यांनी सुनील दत्त यांच्या अजंटा आर्ट्स या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम सुरू केलं. यानंतर त्यांनी देवानंद यांच्या नवकेतन फिल्मसोबत काम केलं. त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला फार कमी लोकांना फोटो काढू देत, पण यश जोहर यांच्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीने त्या प्रभावित झाल्या आणि त्यांनी त्यांना फोटो काढू दिले. या सर्व अनुभवाच्या जोरावर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याचा. 1976 साली त्यांनी धर्मा प्रोडक्शन्सची स्थापना केली. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली त्यांनी 1980 साली पहिला चित्रपट बनवला, दोस्ताना. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि धर्मा प्रोडक्शनला एक मजबूत ओळख मिळाली. पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला जेव्हा त्यांचा मुलगा करण जोहर या क्षेत्रात उतरला. 1998 साली प्रदर्शित झालेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटाने धर्मा प्रोडक्शनला नव्या उंचीवर नेलं. यानंतर या बॅनरने कधीच मागे वळून पाहिलं नाही. धर्मा प्रोडक्शनचा तुमचा आवडता चित्रपट कोणता? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.